सिंधुदुर्गात अनधिकृत मदरसा जमीनदोस्त करण्यात आली आहे। पोलीस तपासात मदरसातून 2 तलवारी आढळल्या होत्या। अनधिकृत मदरसा प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात देखील घेतले। साटेली भेंडशी गावात अनधिकृत मदरसा चालू होती। याबाबत पोलिसांनी कारवाई करत 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं होतं। इमारतीत 2 तलवारी पोलीस तपासात आढळल्या देखील होत्या। त्यामुळे सिंधुदुर्गामध्ये मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। सिंधुदुर्गात अनधिकृत मदरसा जमीनदोस्त करण्यात आली आहे। पोलीस तपासात या मदरसामधून 2 तलवारी आढळल्यात। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर यांच्याकडून। सुरेश, अनधिकृत मदरसा जमीनदोस्त करण्यात आली आहे, त्याचबरोबर या मदरसातून 2 तलवारी आढळल्या, काय अधिक माहिती? हॅलो, नक्कीच सुरेश, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा पोहोचतो। निश्चित सुरेश, सिंधुदुर्गात या मदरसावरती कारवाई करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर या मदरसातून 2 तलवारी या जप्त करण्यात आलेल्या आहे, काय अधिक माहिती? निश्चितच दोडामार्ग तालुक्यातील साटेली भेडशी येथे अनधिकृतपणे मदरसा चालवला जात होता आणि इथे उर्दू भाषेमध्ये मुलांना शिक्षण दिलं जात होतं। मात्र ही जी इमारत होती ही ग्रामपंचायतीने अनधिकृत याला होती, त्याला कोणतीही परवानगी नव्हती। त्यामुळे या संदर्भात तेथील स्थानिक असतील किंवा हिंदू संघटना असतील यांनी प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या। त्यानुसार आज प्रशासनाने सकाळी कारवाई करत ही जी मदरसा वर हातोडा चालवला आणि पूर्णतः जी इमारत आहे ही जमीनदोस्त केली। गेली 4 वर्षापासून ही इमारतीत मदरसा चालविला जात होता। विशेष म्हणजे या मदरशामध्ये 2 तलवारी आढळल्या होत्या आणि या मदरशात जे शिक्षण दिलं होतं जात होतं तिथे जे धर्मगुरू होते। निश्चित सुरेश, त्यामुळे एकंदरीतच आता या मदरशांवरती कारवाई सध्या करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद सुरेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।